सेवेत ना पूज्यता कामां पाहतो भगवती सरस्वती निशेष जाणल्या पहा। या शक्तीची उपासना गेले 9 दिवस आपण सगळेजण करत होतो। गेले 9 दिवस सातत्याने शक्तीची उपासना केल्यानंतर आज खऱ्या अर्थाने घट उठल्यानंतर ज्या शक्तीची उपासना आपण केली ती शक्ती उत्साहाच्या, आनंदाच्या, समाधानाच्या स्वरूपामध्ये तुमच्या आणि माझ्या प्रत्येकाच्या अंतःकरणात या ठिकाणी विसावलेली आहे की भवनात प्रवेश झालेली आहे। आज या प्रत्येक स्पर्धेच्या माध्यमातून ज्या ज्या महिलांनी, ज्या ज्या मुलांनी, ज्या ज्या मुलींनी या ठिकाणी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला त्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक समाधान होते, आनंद होते, उत्साह होते, तेज होतं। हे तेज, हा आनंद, तो समाधान आणि तो उत्साह त्या देवीचा तुम्हाला आम्हाला मिळालेला आशीर्वाद आहे। ज्या देवीची गेल्या 9 दिवस आपण शब्दांच्या माध्यमातून म्हणा, संगीताच्या माध्यमातून म्हणा आणि आज संगीत खुर्ची त्याचप्रमाणे विविध खेळ जे महिलांसाठी आयोजित केले याच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने गेले 9 दिवस आपण या ठिकाणी देवीची आराधना केलेली आहे। अशा कार्यक्रमासाठी आपला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिलेल्या ज्यांनी आपल्या गावाचं पालकत्व स्वीकारलेलं आहे त्या आदरणीय बरीच आपल्या गावाच्या ग्राम सचिव सन्माननीय दोघेदार, त्याचप्रमाणे आपल्या गावचे सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, त्याचप्रमाणे ग्रामपंचायतीमध्ये सातत्यानं ग्रामपंचायतीच्या उत्कर्षासाठी काम करणाऱ्या सर्व मुलं आणि गावातील सर्व तरुण या सगळ्यांच्या सहकार्यानं माझी वसुंधरा अभियानामध्ये आपण पहिल्या टप्प्यामध्ये माझ्यामध्ये पहिल्या क्रमांकावर जाऊन पोहोचलो। हे केवळ आणि केवळ आपल्या सगळ्यांच्या एकीचं फळ आहे। एकमेकांना सहाय्य करून अवधे करून या तुकोबारायाच्या भक्तीचं ते फळ आहे। आपण एकमेकांच्या साहित्यानं, एकमेकांच्या सानिध्यामध्ये श्रमाचा, दानाचा, वसा आणि वारसा घेऊन प्रत्येक रविवारी या ठिकाणी श्रमदान करतो। प्रत्येक रविवारी श्रमदान करत असताना तिथलं वातावरण, तिथला सगळा परिसर स्वच्छ ठेवतो। प्लास्टिक सारखा महाभयंकर सारखा राक्षस नष्ट करण्याच्या दृष्टिकोनातून तुमच्या माझ्या गावाचं प्लास्टिक मुक्त व्हायला याची संकल्पना